मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा, लांबून मुंगूस दिसतोय झाडाखाली आणि एक पेरूचं झाड आहे. त्या झाडाखाली ती बाई पेरू तोडत आहे वाटतं. हे बघा, बरेच पेरू आलेले त्या झाडाला. आणि आज बाजूच्या झाडावर कावळ्यांचा खूप आरडाओरडा चालू होता. सहसा गावाकडे आपल्याला चिमण्या कावळे आता बघायलाच मिळत नाही, पण इथे भरपूर प्रमाणात कावळे, चिमण्या, पोपट नेहमी दिसत असतात. हे बघा, आता मी स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे आणि आज मी बनवणार आहे आपल्या टिफिन सिरीजमधली पुढची भाजी, पत्ताकोबीची भाजी. सर्वात आधी मी आता पत्ताकोबी चांगली बारीक चिरून घेणार आहे. आज मला चांगली ताजी अशी पत्ताकोबी मिळालीच नाही. या पद्धतीने मी आता बारीक चिरून घेणार आहे. सहसा डब्यासाठी हिरवी मिरची घालूनच ही भाजी केली जाते, कारण ती तशी पटकन शिजते. एरवी आपण या भाजीमध्ये मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ या पद्धतीने ही भाजी आपण करत असतो. काही जण यात टमाटा सुद्धा टाकतात. सहसा फुलकोबी म्हणजेच फ्लावर आणि पत्ताकोबी या भाज्या जवळजवळ सर्वांनाच आवडतात. लहान मुलांना सुद्धा या भाज्या आवडतात. या भाज्यांचे पराठे सुद्धा छान लागतात. हे बघा, माझी पत्ताकोबी आता सर्व बारीक चिरून झालेली आहे. ती मी आता एका चाळणीमध्ये घेऊन चांगली स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. काही जण याला गरम पाण्यातून सुद्धा काढून घेतात. हे बघा, या पद्धतीने मी ती धुवून घेतलेली आहे आणि थोडे 5 ते 10 मिनिटे पाणी निथळण्यासाठी बाजूला ठेवणार आहे. आता मी भाजीला लागणाऱ्या मिरच्या बारीक चिरून घेणार आहे आणि लसूण सुद्धा मी बारीक चाकूने कापून घेतलेले आहे आणि कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. या भाजीमध्ये चटणी, मसाला, धने पावडर टाकले तरी सुद्धा ही भाजी छान लागते. मला त्या पद्धतीची आवडते, पण घरातील बाकी लोकांना मिरची टाकूनच ही भाजी आवडते, त्यामुळे मी ती या पद्धतीने करणार आहे. आता मी कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. यात मी आता थोडे तेल टाकून घेणार आहे. कढईतले तेल तापल्यावर त्यात मी मोहरीची फोडणी करून घेतलेली आहे. मोहरी तडतडल्यावर त्यात मी लसूण टाकून घेतलेले आहे आणि नंतर चिरलेल्या हिरव्या मिरच्या सुद्धा मी टाकून घेतलेल्या आहे आणि हे आता मी चांगले उलटलेले परतवून घेणार आहे.
आता यामध्ये मी थोडी हळद टाकून घेणार आहे आणि नंतर चिरलेली सर्व पत्ताकोबी यात टाकून चांगले परतवून घेणार आहे. यात मी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चांगले परतवून घेणार आहे. ही भाजी सारखी परतत राहील म्हणजे ती खाली लागणार नाही. यानंतर मी यामध्ये थोडा काळा मसाला, हळद आणि चवीनुसार मीठही टाकून घेतलेले आहे. हे बघा, आता मी ही भाजी चांगली परतवून 5 ते 10 मिनिटे चांगली शिजू देणार आहे. अगदी 5 ते 10 मिनिटात ही भाजी आपली शिजून तयार होते. हे बघा, आपली आता पत्ता कोबीची भाजी तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला आजची टिफिनसाठी मी केलेली पत्ता कोबीची भाजी? मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.